तर अखेर 6 दिवसांनंतर महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातील बस सेवा सुरू झाली। कोल्हापूर विभागातून बेळगावकडे जाणारी पहिली बस रवाना झाली। कर्नाटक प्रशासनाकडून सुद्धा आजपासून बस सेवा पूर्ववत केली जाणार आहे। मोठा दिलासा हा प्रवाशांना यानंतर म्हणता येईल। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, बस सेवा सुरू झाली, मोठा दिलासा, काय नेमकं प्रवाशांचं म्हणणं? नक्कीच गेली 6 दिवसापासून महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा आहे ती बंद होती। मात्र आज 6 दिवसानंतर ही सगळी बस सेवा आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कर्नाटक प्रशासनाकडून देखील ही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्नाटककडे जाणारी ही पहिली बस किंवा कर्नाटकातून आलेली ही पहिली बस आहे आणि एकूणच आपण बघतो यामुळे प्रवाशांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। तर महाराष्ट्र प्रशासनाकडून देखील आता या सगळ्या बस सेवांना सुरुवात आहे ती होणार आहे। गेल्या शुक्रवारी महाराष्ट्रातील एसटी चालकाला ज्या पद्धतीने मारहाण झालेली होती त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चिघळलेला होता आणि प्रवाशांच्या लक्षात घेता महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा आहे ती बंद करण्यात आलेली होती। मात्र हा तणाव आता काहीसा निवळलेला आहे आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा ही सगळी बस सेवा आहे ती पूर्ववत होताना पाहायला मिळते। खरं तर गेली 6 दिवस ही सगळी बस सेवा बंद होती, त्यामुळे मोठा आर्थिक फटका दोन्ही बाजूच्या एसटी प्रशासनाला तर बसलाच, मात्र प्रवाशांना देखील या सगळ्याचा मोठा मनस्ताप आहे तो सहन करावा लागला होता। आणि त्यानंतर आता अखेर 6 दिवसानंतर ही सगळी बस सेवा सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रवासी देखील प्रवास करतायत। खरं तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारे किंवा महाराष्ट्रातून दैनंदिन प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत जे या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे। भूषण, अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं, तूर्तास धन्यवाद।